नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरात 25 वर्षांची अन्नदानाची परंपरा कायम। खानदेशातील प्रसिद्ध दक्षिण काशी श्री क्षेत्र प्रकाशा येथील ऐतिहासिक श्री केदारेश्वर मंदिर परिसरात श्रावण सोमवार निमित्त जय भोलेनाथ पेपर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने भव्य महाप्रसाद सेवेचे आयोजन करण्यात आले। गेल्या 25 वर्षापासून अविरत सुरू असलेल्या या अन्नदान सेवेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। श्रावण सोमवार निमित्त पहाटेपासूनच श्री केदारेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी दूरवरून भाविकांची गर्दी झाली होती। भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, राजगिरीचे लाडू, आळसा, उपवास असा महाप्रसाद शुद्ध व स्वच्छ पद्धतीने वितरित करण्यात आला। 25 वर्षाची अविरत सेवा, गेल्या 2.5 दशकांपासून सुरू असलेली ही अन्नदानाची परंपरा यंदा 25 वर्ष पूर्ण करते। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रमुख आयोजक विश्वनाथ माधव पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की दरवर्षी श्रावण सोमवारी महादेवाच्या चरणी अन्नदानाची सेवा करण्याचा आनंद अतुलनीय आहे। ही सेवा साक्षात भोलेनाथच आमच्याकडून करून घेतात। जोपर्यंत शरीरात श्वास आहे तोपर्यंत ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। कार्यकर्त्यांचे योगदान, महाप्रसादाचं नियोजन यशस्वी करण्यासाठी पाटील परिवारासह निलेश पाटील, भरत पाटील, किशोर पाटील, संजय चव्हाण, रवींद्र भावसार, हेमंत पाटील, राजेश्वर पाल, लालू काका, शुभम पाटील, भैया जमादार यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। हा धार्मिक सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री केदारेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले। रिपोर्ट अनिल गुरव, प्रकाशा। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।